सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पावसाळा थोड्याच दिवसात येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची शेतीची आणि मशागतीची कामे जोरदारपणे सुरू असून मशागतीसाठी वाहनांना डिझेलची मोठी आवश्यकता निर्माण होत असल्याने कलेक्टर साहेब शेतीसाठी लागणारे मशागतीची वाहने पेट्रोल पंपावर न आणता ड्रम मध्ये डिझेल देण्यात येण्याची परवानगी पेट्रोल पंप चालकांना देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचं शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी म्हटलंय। गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्याने शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत। शेतीची मशागत करताना वाहनांना डिझेलची कमतरता भासू लागल्याने वाहने पेट्रोल पंपावर आणूनच डिझेल द्यावे, ड्रम मध्ये डिझेल देऊ नये ही शासनाने भूमिका अवलंबली आहे ती एकदम चुकीची आहे। शेतकऱ्यांना शासनाच्या या भूमिकेमुळे मनस्ताप निर्माण होत असल्याने कलेक्टर साहेबांनी व मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंपावरच वाहने न आणता ड्रम मध्येच डिझेल देण्याचे मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे बलंबिका पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर रात्री 9 वाजता डिझेलचा टँकर उतरल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी ड्रम रांगेत ठेवून मोठी वाहने रांगेत उभी करून मोठी गर्दी केली होती। इमर्जन्सी स्टॉक मधून आम्हाला कलेक्टरचे आदेश आहे 2,500 पेट्रोल आणि 2,500 डिझेल रिझर्व ठेवा, परंतु पेशंट पोलीस स्टेशन पुढं आपत्कालीन काही आपत्ती झाली, जळीत झालं, फायर फायटर आले, यांना इमर्जन्सी मध्ये डिझेल द्यावं लागतं। त्याच्यासाठी 2,500 रिझर्व आहे। पण कलेक्टर साहेबांनी आता थोडासा शेतकऱ्याबद्दल विचार केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळात सहकार्य केलं पाहिजे। शेवटी वरून जर डिझेल पेट्रोल आलं तरच शेतकऱ्यांना मिळणार आहे। उभा आहे शेतामध्ये तर हे म्हणतात की तुम्ही ट्रॅक्टर घेऊन या। आता तासाला ट्रॅक्टर उभा म्हणल्यानंतर डिझेलच नाही म्हणल्यानंतर तो पंपावर आणायचा कसा? तर सरकारने एकच दखल घेतली पाहिजे की जो येईल त्याला ड्रममध्ये प्रत्येक शेतकऱ्याला हे डिझेल दिलं पाहिजे। आता शेतामध्ये वाहन डिझेल बंद पडल्यानंतर त्या शेतकऱ्याने वाहन आणायचं कसं पंपापर्यंत? त्याची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक ड्रममध्ये हे डिझेल मिळायलाच पाहिजे। डिझेल नाही आम्हाला, सगळं बेकार झालं आमचं बार, अख्खं बेकार झालं आमचं बार। आम्हाला मी शेतकरी माणसं आहेत, आम्ही पंप वगैरे तर मध्ये घ्या 2,000 रुपये नाही 2,000 रुपये घ्या, काय त्याला अर्थ आहे? त्याला ड्रम मध्ये दिलं पाहिजे। आता 50 किलोमीटर ट्रॅक्टरच्या इकडे येत आहे का मला सांगा तुम्ही? देशाचे कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री नामदार रामनाथ सिंग व राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अहिलानगर दौऱ्यावर आले असता आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी येथे कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने त्यांचं स्वागत केलं। शिर्डी सावळी विहीर येथे आयोजित क्षेपणास्त्र संकुल व तोफगोळा उत्पादन प्रकल्प लोकार्पण सोहळ्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री व नामदार राजनाथजी सिंग साहेब व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी येथे त्यांचं कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने स्वागत केलं। यावेळी विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आदींसह विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। भारत आता शस्त्रांची आयात करणारा देश राहिलेला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे लवकरच जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदार देश म्हणून उदयास येईल असा ठाम विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलाय। शिर्डी MIDC येथे निंबे समूहाच्या अत्याधुनिक संरक्षणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या भव्य लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते।
कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगाव हद्दीत हाळनोर वस्ती येथे काल झालेल्या वादळी पाऊस डाळिंब बागाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या परिसरामध्ये शेतकऱ्यांनी फुलवलेला डाळिंब बागा या भागांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून आधुनिक पद्धतीने लोखंडी स्ट्रक्चर वापरून कॅप कव्हरची योजना शेतकऱ्यांनी केली होती, मात्र हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। याबाबत कृषी विभागाला संपर्क केला असता वादळाच्या बाबतीत कृषी विभाग पंचनामे करत नाही अशी प्रतिक्रिया आली आहे। तसेच महसूल विभागाला संपर्क केला असता या सर्व बाबीतील त्यांची अनभिज्ञता दिसून आली। शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळण्यासाठी सगळीकडेच प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे। निसर्गामुळे अचानक झालेला हा प्रकोप शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून देणार आहे। 2026 रोजी काल संध्याकाळी 7-7:30 वाजता जे वादळी वाऱ्याचा पाऊस आला, त्या वादळी वाऱ्याच्या पावसामध्ये डाळिंबाचे आमचे झाडे पडले। डाळिंबाचे क्रॉप कव्हर पूर्ण फाटून दुसऱ्या शेतात गेले आणि डाळिंबाच्या अँगलचं पूर्ण हे वाकून गेलेलं आहे। तरी डाळिंबाची आमची कमीत कमी एक जणाची 5-5 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे। तसेच त्याच्यात चंद्रभान तुकाराम हाळनोर, तसेच ज्ञानेश्वर बबन हाळनोर, तसेच हरी कचरू हाळनोर आणि बोरकर यांचे पूर्ण डाळिंबाचे क्रॉप कव्हरचे नुकसान झालेले आहे। आणि आमचे बंधू संपत हनुमंत हाळनोर यांचे डाळिंबाचे पूर्ण झाडे वाकून गेलेले आहे। तरी ही नुकसान झालेली आहे, याची शासनाने दखल घ्यावी। राहता तालुक्यातील कोर्हाळे वाळकी परिसरात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झालं। सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे पडली, घराची पत्रे उडाली, विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला। शेतात बसवलेले सोलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतात काढून ठेवलेल्या कांद्याचे तसेच डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान झालं। सदरी टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नगर जिल्ह्यात 2 दिवसापासून वातावरणात चांगलाच बदल दिसत आहे। दिवसभराच्या उन्हाच्या कडाक्यानंतर दुपारी 4 नंतर आकाशात ढग दाटून येत आहेत। मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे। शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्याच्या अनेक भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली। या 6 तालुक्यात 46 घरांची पडझड झाली, तर 2 तालुक्यात 9 शेळ्या आणि मेंढ्या मरण पावल्यात। काजव्यांची मायानगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या भंडारदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात काजव्यांना बहर आला असून हजारो पर्यटक काजव्यांचा चकचकण्याचा करिश्मा बघण्यासाठी गर्दी करू लागल्यात। अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये असणारे कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणजे काजव्यांचे माहेरघर समजलं जातं। याच माहेरघरात मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवाड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात कोट्यावधींच्या स्वरूपात अनेक झाडे काजव्यांनी लगडलेली दिसून येतात। संगमनेर तालुक्यातील ती गाव येथे एका दगडाच्या खाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 भावांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झाला। शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे। महेश गोरक्षनाथ सानप आणि ओमकार गोरक्षनाथ सानप असे मृत्यू झालेल्या 2 भावांची नावे आहेत। एकाच घरातील 2 भावांचा असा अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। जिल्ह्यातील विविध भागांना शुक्रवारी रात्री व शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व वादळी पावसाने तडाखा बसला। यावेळी नगर तालुक्यासह कोपरगाव, राहुरी, नेवासा, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडले असून भिंती कोसळल्यात। काही ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत। राज्यात दररोज पेट्रोल डिझेलचा 20% खप वाढला आहे, मात्र कुठेही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही। काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा
आल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत. काही ठिकाणी पंप चालक शेतकऱ्यांना डिझेलसाठी 7-12 उताराची मागणी करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पंप चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.